नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त चटपटीत अशी उकडलेली लिंबू मिरची कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही चटपटीत लिंबू मिरची ना बघूनच तोंडाला पाणी सुटतं। गरमागरम वरण भातासोबत चपाती भाकरीसोबत ही उकडलेली चटपटीत लिंबू मिरची ना कमाल लागते। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चटपटीत उकडलेली लिंबू मिरची बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतले। तर अशी लांबटसर असलेली मिरची घ्यायची, म्हणजे ती जास्त तिखट नसते, त्यामुळे ही लिंबू मिरची खायला देखील अगदी मस्त लागते। त्याचबरोबर इथे मी एक लिंबू अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, त्याच्या फोडी करून घेतल्यात अगदी छोट्या छोट्या। तर एक मोठा लिंबू घ्यायचा म्हणजे अगदी परफेक्ट होतो। तर आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। जर लांबट मिरच्या असतील तर त्याचे 2 भाग करून घ्यायचे, पण सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने मधून एक चीर पाडून घ्यायची आणि त्यानंतर याचे 2 भाग करून घ्यायचे। तर मिरची घेताना मात्र आपल्याला हलकीशी जी हिरव्या रंगाची असते आणि लांबटसर असते ना तीच घ्यायची, म्हणजे तिखट लागत नाही, त्यामुळे खाताना देखील अगदी मस्त लागते। तर ज्या ज्या लांबट मिरच्या आहेत त्याचे मी अशा पद्धतीने 2 भाग करून घेते आणि अशा पद्धतीची जी छोटी छोटी मिरची असते त्याला फक्त अशी मधून एक चीर पाडून घ्यायची। तर ही जी लिंबू मिरची आहे ना बनवायला अगदी सोपी आहे, कुणीही बनवू शकेल आणि चवीला म्हटलं तर ना कमाल लागते, तोंडाला चव येते अशी लिंबू मिरची खाल्ल्यावर। तर इथे मी सगळ्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि लिंबाच्या देखील आधीच फोडी करून घेतलेल्या। आता आपण एक मस्त अशी फोडणी तयार करून घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे आणि मोहरी चांगले फुलू द्यायचे, म्हणजे फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर मस्त लागतो। त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालू। हिंग घातल्यानंतर एक अर्धा मिनटं आपण हे परतून घेऊया। तर फोडणी जर मस्त झाली ना कोणताही पदार्थ अगदी मस्त खमंग लागतो। तर आता फोडणी आपली तयार झाली, यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण एक 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती चांगल्या अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या। अशा परतून घेतल्यामुळे यामध्ये खमंगपणा येतो आणि मिरची देखील हलकीशी मऊ होते। यामध्ये पाणी देखील घालायची अजिबात गरज पडत नाही। तर गरमागरम वरण भातासोबत चपाती भाकरीसोबत ही लिंबू मिरची ना मस्त लागते। जर भाजीला काही नसेल घरात किंवा तोंडाला चव येत नसेल ना तर ही लिंबू मिरची तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। तर एक 2 ते 3 मिनटं मी मिरची परतून घेतले। आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आणि त्यानंतर आणखीन एक 2 मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा ही जी मिरची आहे ती मी हळद घातल्यानंतर आणखीन एक 2 मिनटं परतून घेतले। आता यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती याला वाफ काढून घेऊया। तर इथे बघा या मिरचीला मी चांगली वाफ काढून घेतले, त्यामुळे अशी मऊ झालेली आहे। आता एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत लिंबाच्या फोडी। तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या ज्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात ना यामधला 2 फोडीचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे थोडासा चटपटीतपणा लागतो। तर इथे मी 2 लिंबाच्या फोडीचा रस यामध्ये घातलेला आहे। तर यामध्ये थोडासा एकात बी पडलेला आहे, तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा, नाहीतरी खाताना कडवट लागतो। तर आता बाकीच्या जे लिंबाच्या फोडी आहेत त्या देखील आपण यामध्ये घालू आणि चवीनुसार मीठ घालायचं। तर आता पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही लिंबू मिरची बनवण्यासाठी अगदी जास्तीत जास्त 10 मिनटं लागतात, पण कमाल लागते बरं का, तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता परत एकदा यावरती झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती वाफ काढून घेऊ। तर इथे आपली चटपटीत तोंडाला चव आणणारी अशी उकडलेली लिंबू मिरची तयार झाली। आहा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं गेलंय।
गरमागरम भातासोबत भाकरीसोबत तर कमाले लागते. तर आता ही चटपटीत उकडलेली लिंबू मिरची आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर ही लिंबू मिरची तुम्ही एकदाच बनवून फ्रीजमध्ये 15 दिवस स्टोर करू शकता आणि फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर एक आठवडाभर आरामात टिकते. तर माझी आजी ना ही लिंबू मिरची मडक्यामध्ये मुरण्यासाठी ठेवायची. काय लागते म्हणता ती. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.